हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। पुंडली गौरदे हरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम राम कृष्ण हरे। गीतेमधील 9वा अध्याय आजच्या प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे। सततम कीर्तयन्तु मां यत्नतस्य दृढव्रतः, नमस्तस्यं तमा भक्त्या नित्ययुक्ता उपासते। प्रवचनाला सुरुवात करण्याच्या तत्पूर्वी अल्पसा परिहार म्हणजे आपलं आध्यात्मिक असणारं गाव वागदरी, या गावाला संत माधवबाबाचे चरण कमल लागले। संत मोतीराम महाराजाच्या पदस्पर्शाने ही पवित्र आणि पावन भूमी आहे। त्याचबरोबर उमरसबोरीचे नामदेव महाराज, धर्मापुरीचे विठ्ठल गुरुजी यांच्या विठ्ठल पंडित गुरुजी यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे। माधवबाबा आणि मोतीराम महाराज यांचे संस्कार आपल्यावर आहेत आणि त्यांच्या विचारधारेतून आपण आज जो हा महायज्ञ करत आहे, अखंड हरिनाम सप्ताह, हा 115वा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। त्या निमित्तानं आजची ही 3ऱ्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा आहे। या सेवेकरिता निवडलेला जो श्लोक आहे ते श्रीमद भागवत गीतेतील 9व्या अध्यायामधील 14व्या क्रमांकाचा श्लोक आहे। प्रामुख्यानं पाहायला गेलं तर हा श्लोक सरळ काय सांगतो? हा श्लोक म्हणजे हा फक्त श्लोक नाही, हे एक औषध आहे, हे एक प्रकारचं अमृत आहे, ही एक प्रकारची संजीवनी आहे। जिथं लक्ष्मण शक्तीला पडल्याच्या नंतर संजीवनी मिळावी आणि त्याचं जीवन पुनर्जीवित व्हावं, तशा प्रकारचं हे औषध आहे। जिथं भक्ती असणारी दुखी झाल्याच्या नंतर तिला नारदांनी उपदेश करावा, भक्तीची आणि नारदांची गाठभेट झाली, भेट झाल्याच्या नंतर तिला दुःख झालं होतं आणि ती दुःख नारदांना सांगू लागली, हे महाराज, हे मुनिवर, तुम्ही माझं असणारं दुःख, त्या दुःखाचं निरसन करा। त्यावर उपदेश म्हणून सुद्धा याच श्लोकाच्या समविचार असणारा नारद महर्षी विचार असणारा कुणाला देतात? भक्तीला देतात। ते म्हणतात, वृथा खेदयसे बाले अहम चिंता तुरकथम, श्रीकृष्ण चरण कमल समरणम समूळ दुःख गमिष्यन्ति। वृद्ध असणारा खेद करू नकोस हे बालिके, तुझा हा व्यर्थ खेद करून काहीही उपयोग होणार नाही। तू प्रभू श्रीकृष्णांच्या भगवंताच्या चरण कमलाचं स्मरण कर आणि त्याचं स्मरण केलं की तुझ्या जे काही मनामध्ये दुःख आहे ते दुःख, गम हा धातू आहे,
गम हा एक धातू आहे, तो गम नाही. आपण जो फोटो चिटकवतो तो गम नाही, किंवा आपण जो आपल्याला जो दुःख होतं तो गम नाही. हा कुठला गम आहे? गम हा गतिदर्शक आहे, जाणारा हा दर्शक आहे. म्हणून इथं हा गम धातू म्हणतो, गमिष्यन्ते. तशाच प्रकारचा सर्व सृष्टीतील सर्व असणाऱ्या दुःखावर विजय प्राप्त करणारा अमृतमय असणारा हा श्लोक, अमृतापेक्षा श्रेष्ठ. अमृत सुद्धा याच्या समोर काहीच नाही, कारण तसं चिंतन आलेलं आहे, तो आहे. तर याचा प्रसंग काय आहे? हा श्लोक भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगण्याचं कारण काय आहे, कुठल्या प्रसंगामध्ये सांगितला, याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. बघा, कुरुक्षेत्राच्या ठिकाणी युद्ध सुरू असताना अर्जुनाला मोह झाला, आणि अर्जुनाला मोह झाल्याच्या नंतर अर्जुन मोहाने विकळ पडला, त्याच्या हातातला बाण पडला. प्रत्येक जीवाला त्रास आहे, प्रत्येक जीवाला या सृष्टीतल्या दुःख आहे. प्रत्येक जीव कुठल्या ना कुठल्या मोहामध्ये, आशेमध्ये, अहंकारामध्ये गुरफटून पडलेला आहे. आणि म्हणून त्या जीवाला ज्ञान देण्याकरता, त्या जीवाला उपदेश करण्याकरता आणि सन्मार्गाने लावण्याकरता, त्याला त्या मार्गाने लावण्याकरता काय केलेलं आहे? भगवान श्रीकृष्णांनी याच्यावर एक प्रकारचा उपाय, याच्यावर एक प्रकारचं डोळ्याला अंजन म्हणून हा श्लोक उच्चारण केलेला आहे. भगवान श्रीकृष्णाला वाटतं या मोहामधून अर्जुनानं बाजूला व्हावं आणि त्याचं जे मुख्य कार्य आहे ते मुख्य कार्य करावं. त्याचं मुख्य कार्य काय आहे? समोरून जर युद्ध करायला आले आहेत तर आपणही युद्ध करावं, हे त्याचं मुख्य कार्य आहे, दुसरं कुठलंही कार्य नाही. आणि जर समोरून युद्ध करायला आल्याच्या नंतर आपण आपला धनुष्य बाण टाकून देणं आणि तिथून पळ काढणं हे योद्ध्याचं कर्तव्य आहे का? नाही. तर बघा, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अशा परिस्थितीमध्ये हा श्लोक सांगतात की हे अर्जुना, एक लक्षात ठेव, तुला जो हा मोह उत्पन्न झालेला आहे, त्या मोहामुळे तू जो विकळ गेलेला आहेस, त्या मोहाचं माझ्याकडे निरसन आहे, त्या मोहाचं माझ्याकडे औषध आहे, ते तू औषध घे. त्याबद्दल सांगतात, सततम कीर्तयन्तो मा यत्नतस्य दृढवर्तः नमस्तस्यन्त्य मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ऐक अर्जुना, सततम म्हणजे सतत, सारखं, सदोदित, नित्य नेम, आणि याच्याही पलीकडे म्हणलं तर दररोज, दररोज नाही, याच्याही पलीकडे 3 टाइम, 3 वेळा, 3 प्रहरी, तेही नको तर क्षणोक्षणाला, प्रत्येक क्षणाला सतत, हेही नको तर याच्याही पुढलं. आपण जे हा यज्ञ या ठिकाणी केलेला आहे तो कशाचा केलेला आहे? रामनामाचा, तो भगवंताच्या नामाचा यज्ञ आहे. आणि त्या सप्ताहाच्या पुढे नाव काय लावलेलं आहे? अखंड हरिनाम सप्ताह. असं अखंड भगवंताचं नाव असणार माझं नाव माझे भक्त घेतात. ते मोहाच्या परिस्थितीमध्ये असो, ते अहंकाराच्या परिस्थितीमध्ये असो, ते कामाच्या परिस्थितीमध्ये असो, क्रोधाच्या परिस्थितीमध्ये असो, नाहीतर जीवाला कित्येक प्रकारचं दुःख हो, तर या दुःखातून निरसन करण्यासाठी माझे भक्त काय करतात? सततम कीर्तयन्तो मा, सतत, सारखं, सदोदित कीर्तयन्तो. कीर्त हा एक धातू आहे. कीर्त धातू काय आहे? कीर्त म्हणजे कीर्ती, कीर्ती म्हणजे गुण, कीर्ती आणि गुण. ते माझ्या नावाचं, माझ्या चरित्राचं कीर्ती आणि गुण याचं वर्णन करतात, चिंतन करतात. आणि ते चिंतन कसं करतात? यत्न तस्य. यत्न म्हणजे काय? प्रयत्न. माझ्या
नामाचं चिंतन ते प्रयत्नानं करतात, पराकाष्ठेनं करतात. यत्न तस्य दृढ व्रतः, दृढ अशा प्रकारचं व्रत धारण करतात आणि दृढ संकल्प धरून ते माझं नाम घेतात. म्हणून नमस्तश्यंत मा भक्त्या, आणि ते मलाच केवळ नमस्कार करतात आणि भक्ती मार्गाला येतात. आणि मग नित्ययुक्ता उपासते, नित्य काय करतात, जे उपयुक्त आहे अशा उपासनेची उपासना करतात, असा उपहास करतात. उपहास म्हणजे तो उपहास नाही, तर हा व्रत धारण करतात ते सदोदित सारखं. आणि असं व्रत धारण केल्याच्या नंतर ते मला येऊन पोचतात. म्हणून तुझ्या मनामध्ये जो आता मोह आहे, त्या मोहावर औषध, त्या अहंकारावर, त्या अज्ञानावर एवढंच औषध आहे. कोणतं औषध आहे? की तू माझ्या असणारं भक्तीचं, माझ्या असणाऱ्या नामाचं चिंतन कर. बरं का? मग हा श्लोक सांगितल्याच्या नंतर त्या अर्जुनाचा मोह दूर होतो. आणि मग अर्जुनाचा मोह दूर झाल्याच्या नंतर माऊली ज्ञानोबाराय त्याच्यावर ओवी लिहितात, औषध आहे. आज या औषधाला आपल्याला बारीक कुटून वस्त्र गाळ करून काय करायचे, प्यायचे. हे अमृत आहे. हा श्लोक म्हणजे अमृत आहे. याला बारीक कुटून वस्त्र गाळ करून आपल्याला प्यायचे. एकही शब्द आणि त्याचा कुठलाही अर्थ बाजूला ठेवायचा नाही. मग हे औषध तर सांगितलं, पण माऊलींनी त्याच्यावर ओवी देऊन त्या औषधाचा रिझल्ट सांगतात. नाम घ्या म्हणतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला, आणि ती गोष्ट सांगतात इथं माऊली. त्याचा रिझल्ट काय आहे ते नाम घेतलेला, तर रिझल्ट काय बघा त्याच्यावरची ओवी. तरी कीर्तनाचे नि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. अहो काय केलं? अशा भक्ताचं लक्षण सांगितलेलं आहे. अशा भक्तानं कीर्तन केलं, कीर्तनामध्ये नटनाट्यपणा केला. म्हणजे काय? कीर्तन म्हणजे भगवंताच्या नामाचं, गुणाचं, चरित्राचं वर्णन, चिंतन, मनन, ध्यासन या गोष्टी केल्या. आणि या गोष्टी करून मग नटनाचे, बघा काय शब्द आहेत, नटनाचे. नट म्हणजे काय हो? नट आणि नटी अभिनय करणारे आहेत हे. ह्यांची नट म्हणजे भूमिका करणारा. माऊलींचे शब्द काय आहेत बघा. नट म्हणजे भूमिका करणारा आणि नाचे म्हणजे नाचणारे. ते भूमिका करून नाचणारे. माझ्या कीर्तीचं गुणगान करतात, माझ्या गुणाचं वर्णन करतात. एवढंच नाही तर ती असणारी भूमिका सुद्धा करतात. कोणती भूमिका करतात? गाये नाचे उडे आपुलिया छंदे. हो, अशा प्रकारची त्यांच्या मनाची अवस्था होती. स्वतः गातात, नाचतात, माझ्या नामामध्ये उड्या मारतात, माझं नामस्मरण घेऊन. हे सगळ्या असणाऱ्या गोष्टी करतात. आणि मग तरी कीर्तनाचे नि नटनाचे, मग अशा माझ्या गुणांनी, अशा माझ्या चिंतनाने, अशा माझ्या लीलेचं वर्णन करून अशा नाना प्रकारच्या ते कला करू लागल्याच्या नंतर त्याचा रिझल्ट काय येतो? प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट काही ना काही असतो ना. काय येतो रिझल्ट? नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की अहो भक्तांनी नाम घ्यायला सुरू केलं सतत भगवंताचं, आणि नाम घ्यायला सुरुवात केल्याच्या नंतर जे प्रायश्चित्त म्हणतो आपण, प्रायश्चित्त म्हणजे हा प्राय नावाचा धातू आहे. आणि हा प्रायश्चित्त म्हणजे काय आहे? तर सहज सांगायचं म्हणलं तर पश्चाताप आहे. पश्चाताप म्हणजे काय आहे? अनुताप आहे. अनुताप म्हणजे काय आहे? दुःख आहे. मागील पश्य धातू आहे. पश्य धातू हा पश्ययंती, पूर्वी जे काही घडलेलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय होणे, की बाबा आता आपल्या हातून गोष्ट चुकीची घडली, त्याच्याबद्दल पश्चाताप होणे.
आणि त्या पश्चातापाबद्दल प्रायश्चित्त काय घ्यावं, म्हणून हा प्रायश्चित्ताचा शब्द वापरला. पण सांगतात की नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, हे भगवंताचं नाव भक्तांनी घ्यायला सुरुवात केलं आणि भक्तांनी भगवंताचं नाव घ्यायला सुरुवात केल्याच्या नंतर प्रायश्चित्ताचा इथं व्यवसाय आहे म्हणले. काय व्यवसाय आहे हो? मांजर मारले की काशीला जा, तुम्हाला अमुक प्रकारचा मंगळ दोष आहे तो काढून घ्या, तो नागबळी करून घ्या, तुमच्या घराची वास्तू करून घ्या. तुम्ही असणार, तुमच्याकडून दुःख झाले, पाप झाले, तुम्ही असणार या तीर्थावर जाऊन पवित्र गंगा स्नान करा. सगळे प्रायश्चित्त आहेत. म्हणजे ब्राह्मणांनी करायचे हे प्रायश्चित्त आहेत, यमाने दमाने करायचे प्रायश्चित्त आहेत. म्हणून हा एक प्रकारचा व्यवसाय आहे. आणि व्यवसायामध्ये माणसाला मंदी पाहिजे का प्रगती पाहिजे? कुठल्याही माणसाला व्यवसायामध्ये प्रगती पाहिजे का मंदी पाहिजे? तर प्रगती पाहिजे, व्यवसाय फुलला पाहिजे. पण इथं सांगतात त्या भगवंताच्या नामाचं गुणाचं वर्णन केल्यामुळं नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, प्रायश्चित्त देणाऱ्या डिपार्टमेंटचं काहीच काम राहिलं नाही. आता ज्या डिपार्टमेंटकडे काम राहिलं नाही त्यांची मॅनपॉवर तरी कोण कशाला वाढवेल आणि त्यांच्या पगारी तरी कशा निघणार नाहीत. म्हणून जे नामची नाही पापाचे ऐसे केले. अहो त्या भगवंताच्या नावानं काय केलं? पापाचं नावच कसल्याही प्रकारचं उरू दिलं नाही. आणि मग डिपार्टमेंटला कामच राहिलं नाही. या प्रायश्चित्ताच्या डिपार्टमेंटला यांचा व्यवसाय नष्ट होण्याची गोष्ट आली. म्हणून तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. पापाचं कुठेही नावच उरू दिलं नाही. मग यमदमा अवकळा आणली, तीर्थे ठाया वरणी उठविले, यमलोकेचे कुंटले रहाटी आगवे. इथं दोन अर्थानं यमलोकीचा शब्द वापरलेला आहे. एक यमदमा म्हणजे इंद्रियाला यमन, इंद्रियांचं दमन, इंद्रियांचा निग्रह, मनाचा निग्रह. इंद्रिय निग्रह म्हणजे मन, चित्त, बुद्धी, अहंकार, अंतकरण चतुष्ट असणारी ही भावना सांगितलेली आहे. या अंतकरण चतुष्टालाच या नामाच्या साधनेनं बदलून टाकले. आणि म्हणून इंद्रिय सैराचार करत नाहीत. इंद्रियाची संगती पसरू पाहतसे जे मती, ती स्थिर होईल मागवते आत्मतत्वे. ते आत्मतत्व या नामामुळे प्राप्त होतंय, या भगवंताच्या चिंतनामुळे प्राप्त होतंय. आणि मग ते प्राप्त झाल्यामुळं या इंद्रियांना जे भगवंताने काम दिलंय की बाबा ज्या शरीराचे जे कर्म आहेत ते कर्म तुम्ही त्याच्याकडून करून घ्या. ते असं वागत नसेल तर त्याच्याकडून वागवून घ्या. पण माझ्या गुणाचं, भगवंताच्या गुणाचं, कीर्तीचं वर्णन केल्यामुळं ते इंद्रिय स्वैराचार करायचं विसरून गेले. त्या इंद्रियांना कुठेही जाऊन काही करावं हे काही नाही, बांधून घातले ते इंद्रिय. आणि म्हणून ते कुठेही जात नाहीत आणि काही आगाव काम करत नाहीत. मग आता यमलोकीचे बाहेरचे, आतले इंद्रियाचा विषय झाला, आता बाहेरचे असणारे यम काय म्हणतात? मग इंद्रिय ज्याचे बांधून ठेवल्यासारखे कार्य करतात आणि भगवंताच्या ठिकाणी आत्मतत्वानं स्थिर राहतात, तर मग आता आम्ही कार्य घडवून कसं आणावं? आमचा जो रिमोट कंट्रोल आहे तो तिथंच आहे ना. आम्ही मनुष्य प्राण्याकडून असो किंवा सजीव सृष्टीमध्ये कुणाचंही कार्य त्या इंद्रियावरच नाचवून घेतो, त्याच्याकडूनच असणारी त्याला बुद्धी देतो आणि मग त्याला तशी बुद्धी देऊन तसे तसे कर्म करायला लागतो. त्याची मागची फाईल पाहतो आणि त्याच्या मागच्या फाईलनुसार त्याला पुढचे फळं देतो. त्याच्या पावत्या एक 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 असणाऱ्या काढतो. पण ह्या पावत्या काढायच्या बंद झाल्यात
ह्याचं खातं लिहायचं बंद झालंय. यांच्या नावावर लिहिण्यासाठी पापच शिल्लक राहिलेलं नाही. बोला पुंडलिकवरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. काय केलं या असणाऱ्या पापाचं? तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरे. या असणाऱ्या भगवंताच्या नामाच्या गुणाच्या चिंतनानं ते पाप जाळून टाकले. कशा प्रकारे? एखाद्या अग्नीच्या गोळ्यानं सर्व असणारे हे कशाची जात? या काडीची जात असणारी जाळून टाकावी, तशा प्रकारे जाळून टाकलोय. मग जळते पापाचे पर्वत, पर्वतच्या पर्वत पापाचे जाळून टाकलेले आहेत. आणि एवढ्या लबाड लोकांचं, एवढ्या वाईट लोकांचं ना, एवढंच नव्हे तर दुष्ट दुष्ट लोकांचं या भगवंताच्या नामाच्या चिंतनानं देवा चांगलं करून ठेवलंय. आणि आता आम्ही कुणाला म्हणून गिवसावं, आम्ही कुणाला म्हणून धरावं, आम्ही कुणाला दंड द्यावा, आम्ही कुणाला पकडावं, आणि आम्ही असणारं कुणाच्या खात्यावर काय पाप लिहावं. आमचे रजिस्टर कोरे राहिलेत, आमचं रेकॉर्डला काहीच लिखाण होईना झालंय, आमचं काम बंद पडायची वेळ आले. आणि मग आम्हाला पगार बिनकामी आम्हाला पगार घ्यायला लाज वाटाली आहे. काहीतरी काम पाहिजे ना आमच्या डिपार्टमेंटला काम उरलेलं नाही. अशी अवस्था झालेली आहे. यम दमा अवकळा नेले. अवकळा या शब्दाचा अर्थ आहे हीनता. यमाला दमाला हीनता आणून टाकलेली आहे. एक म्हणजे इंद्रिय निग्रहाच्या ठिकाणी अंतकरण चतुष्ट अवस्था झालेली आहे, आणि आत्मतत्वाच्या ठिकाणी स्थिर राहिल्यामुळं तिथं इंद्रियाला सुद्धा अवकळा आणलेली आहे. आणि दुसरी म्हणजे यमलोकाच्या डिपार्टमेंटला सुद्धा अवकळा आणून सोडलेली आहे. यमदमा अवकळा आणले. मग तीर्थे ठाया वरुणी उठविले. तीर्थे असणारे, अहो तीर्थ कशासाठी करतात? म्हणतात ना, पाप झालं की गंगेला जाऊन स्नान करा, आणि गंगेला जाऊन स्नान केलं की अमुक पाप असणारं मिटून जातं, तमुक पाप असणारं मिटून जातं. हे प्रायश्चित्ताचे असणारे धडे आहेत. आणि म्हणून माऊली म्हणतात की असे भक्तांनी गुणाचं नामाचं असणारं वर्णन केलं भगवंताच्या लीलेचं, की त्याच्यामुळं असा प्रकार घडलाय की तीर्थाला सुद्धा जायची गरज राहिली नाही की हो. अहो जे तीर्थाला असणारं पुण्य मिळतंय ते इथंच बसलेल्या माणसाला त्या नामाच्या चिंतनामुळे मिळत आहे. मग तीर्थाचं महत्व काय राहिलं? तीर्थे ठायावरणे उठविले. ठाय म्हणजे ठिकाण. तीर्थे ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणाहून तीर्थे उठून जायची वेळ आली, अशी अवस्था झाली. आणि म्हणून तीर्थे ठायावरणे उठविले. यमलोकेचे खुंटले रहाटी आगवे. यमलोकांचा सगळा देवा कारभार बंद पडलाय. या नामाच्या चिंतनानं सगळ्या काही गोष्टी केल्यात. हे माऊली वहीमधून सांगतात, पण तिथं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत, अर्जुना अरे या माझ्या नामामुळे, माझ्या नामाच्या घोषामुळे एवढं काही कार्य झालेलं आहे की बाबा सगळे असणारे कार्य बंद झालेले आहेत यमाचे सुद्धा. आणि ते असणारे भक्त मला येऊन पोहोचलेले आहेत, माझ्यात येऊन सामील झालेले आहेत. म्हणून तुझ्या दुःखाचा नाश करायचा असेल तर तू काय कर? एकच कर, सततम कीर्तयन्तो मा. कारण मला भक्त असणारे बसतात. काय करतात? भक्ताचे प्रकार सांगितलेत की बाबा जे भक्त माझ्यात येऊन मिसळतात ते भक्त काय करतात? ते भक्त सततम कीर्तयन्तो मा. सतत सतत असणारं माझं नामचिंतन करतात. हरी बोला बैसता, हरी बोला उठता, भांडता कांडता, हरी बोला. अशी अवस्था त्या भक्तांची आहे. अहो प्रत्येक वेळेस भांडण लागलं तरी बी देवाचं नाव घ्यायले. अहो प्रत्येक अशी अवस्था संतांची आहे. उठताना देवाचं नाव घ्यायलेत, बसताना देवाचं नाव घ्यायलेत. अहो हे देवाचं नावामध्ये एवढी ताकद आहे. जेवढे नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगते, हे जाण निश्चिते विदेही. अहो देहापासून वेगळे असणारी सीता निश्चितपणे जाणते. हे रामायणामधली ओवी आहे. तर का
ती जाणते की बाबा जेवढी नामाची शक्ती आहे माझ्या प्रभू श्रीरामचंद्राची तेवढी त्रिजगतामध्ये शक्ती नाही. नामाचं महत्व सांगत असताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात बाबा या माझ्या नामामुळे काय झालंय, सगळं असणारं चित्रच बदलून गेलंय. या यमलोकीची रहाटी आगमी खुंटलेली आहे. तात्काळ यांचा कारभार आता बंद झालेला आहे. पगारी काढणं मुश्किल झालंय. आता कामच उरलं नाही यांना असं सांगतात. पुढे बघा, यमो म्हणे कवना ते यमावे, दमो म्हणे कवना ते दमावे, तीर्थे म्हणते काय खावे, दोष हो कदाची नाही. यम म्हणत आहे मग आता कुणाला दमावं आम्ही, अहो पकडावं कुणाला, मार कुणाला द्यावा, एवढं जर असणारं माझं नाम घेत आहे. हे भगवान श्रीकृष्ण अगोदर अर्जुनाला म्हणतात, अर्जुना माझ्या नामाच्या चिंतनामुळे अशी परिस्थिती ओढवलेली आहे, अशी परिस्थिती झाली आहे. आणि माऊली सांगतात, भक्ताचं वर्णन करतात, स्थिती अशी झाली एका भक्ताच्या चिंतनामुळे, नामाच्या चिंतनामुळे अशी स्थिती झालेली आहे की यमलोकीचे यमसुद्धा म्हणतात की बाबा आता कुणाला यमावं, कुणाला धरावं, कुणाला असणार काय करावं, दंड द्यावा. दमू म्हणे कवणा ते दमावे, यम म्हणतोय, दम म्हणतोय, म्हणजे इंद्रिय निग्रह याचे सुद्धा असेच अर्थ आहेत. म्हणजे समाधान, चतुष्ट, मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे एक रूप झालेत या नामामुळे. आणि या नामामुळे एकत्र झाल्यामुळं इंद्रिय सैराचार करण्यात आणि मग इंद्रिय सैराचार करणा गेल्यामुळं कुठल्याही प्रकारचं कार्य यमलोकाला करता येईना. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण रे. यमो म्हणे काय यमावे, दमो म्हणे कवणा ते दमावे, तीर्थे म्हणते काय खावे, दोष हो कदाच नाही. तीर्थ म्हणू लागले, अहो आमच्याकडे आल्याच्या नंतर पाप खातो आम्ही आणि त्या पापाच्या जीवावर आम्ही काय करतो, जगतो. आम्हाला तसं वरदान आहे. पाप करून आलेला माणूस त्याचं पाप खाणं हे आम्हाला वरदान आहे. म्हणून अहो भगवंताचं नामचिंतन करतात हे भक्त, आणि हे भक्तांनी भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर यांच्याकडं पापच शिल्लक राहिलं तर आम्ही खावं काय ना आम्ही जगावं काय. अहो जगायचं सोडा, आमची उठून जायचीच वेळ आलेली आहे. आमचं महत्व कमी झालेलं आहे. कारण का तर जाग्यावर बसलेलाच असणारा व्यक्ती, जाग्यावर बसलेलाच असणारा भक्त स्वतःच तीर्थासारखा पवित्र झालेला आहे. म्हणून यांची असणारे काय केले, दोष ओखदासे नाही. ओखद म्हणजे औषध, औषधाला सुद्धा दोष उरला नाही म्हणले माऊली ज्ञानोबराया. आणि औषधाला जर दोष उरला नाही तर शिक्षा कुणाला करावी, एवढी नामाची शक्ती आहे. म्हणून प्रत्येकानं जीवनामध्ये काय करावं, आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये पाहायला गेलं तर अनेक दुःखाने माणसं असणारे दुःखी आहेत. अहो या काळाला पैसा झाला, घरं झाले, सगळ्या गोष्टी झाल्या, पण माणसांच्या चेहऱ्यावर सुख नाही. दुःख आहे माणसांच्या जीवनामध्ये. आणि त्या जर दुःखाचं निरसन करायचं असेल, त्या जर षडविकारांचं निरसन करायचं असेल आणि त्या सगळ्या गोष्टीला, त्या सगळ्यांवर विजय प्राप्त करून घ्यायचा असेल तर हा अमृतमय श्लोक भगवान श्रीकृष्णांनी जो अर्जुनाला सांगितला, अर्जुना तू विकळ झालास आणि तू विकळ होणं हे तुझं गरजेचं नाही, तुझं कामाचं नाही, उठ धनुष्य बाण घे, अशी अवस्था झाली. त्यावेळेस अर्जुनाला पुनर्जीवित करण्यासाठी, त्याच्या शरीरामध्ये असणारं धैर्य आणण्यासाठी ही गोष्ट, ही कल्पना सांगितली. म्हणून हे औषध असं आहे, नामाची संजीवनी अशी आहे, नामाचं अमृत असं आहे की हे औषध सुद्धा विष असणारं हे औषधाला सुद्धा उरू देत नाही, पाप असणारं औषधाला सुद्धा उरू देत नाही. अशी स्थिती झाली म्हणले माऊली ज्ञानोबराया. औषधाला दोष उरला नाही आणि मग आता दोष कुणाला द्यावा, कुणाच्या डायरीवर पाप लिहावं बळच. अहो ज्या माणसानं गावात काहीच केलं नाही, पोलीस स्टेशनला त्यांच्यावर तक्रार द्यावी. ती तक्रार तरी सिद्ध ठरावं लागेल ना की बाबा ह्याने ही अशी गोष्ट केलेली आहे.
मग केलेली नाही म्हणल्याच्या नंतर त्या डिपार्टमेंटवर ताण येईल ना, तुम्ही काही पागल झालात का काय, उठालात कुणावरही काही कंप्लेंट गुन्हे दाखल कराला, तुमची ही पात्रता नाही, तुम्हीच सस्पेंड. अशी गोष्ट होऊन झाली म्हणले आता दोष जर उरलाच नाही तर मी कुणावर फिर्याद करू, अशी एम लोकांची गोष्ट झाली. म्हणून पुढे चला. ऐसे माझे नाम घोषे नाही करते विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमित भरिले. असं भगवान श्रीकृष्ण म्हणले, अर्जुना माझ्या नामाच्या जयघोषानं फक्त तुझंच दुःख नाहीस होईल, याच्यामध्ये काही मोठेपण नाही. अरे अवघी करीती विश्वाची दुःखे, अवघी नाही करीती, अवघी नाहीस करण्याचं, विश्वाचेही दुःख नाहीस करण्याची एवढी ताकद माझ्या नामघोषामध्ये आहे. म्हणून अवघे जगचे महासुखे, सगळं जग असणारं महासुखामध्ये होतं. कशामुळे? या भगवंताच्या नामचिंतनामुळे. अवघाची संसार सुखाचा करेन, आनंदे भरीन तिन्ही लोके. या तिन्ही लोकांमध्ये आनंद भरण्याचं काम हे भगवंताचं एकमेव नाम करतं. आणि हे कलियुग आहे. कलियुग म्हणण्यापेक्षा हे कळयुग आहे, हे कळीचं युग आहे. गपचिपही माणूस बसला तर त्याच्यावर काहीतरी इग्न आणल्याशिवाय हे युग नाही. या युगामध्ये एकच गोष्ट सांगतात बाबा, कलयुगी उदार हरीच्या नामे. इथं पाठीमागच्या ज्या गोष्टी आहेत जप तप ह्या कामी येणार नाहीत, ते चिंतन पुढे येणारच आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात सोपं म्हणजे नाम आहे. आणि ते नामच आपल्याला तारून देणार आहे. नाव धड करा सहस्त्र नामांची, जे भवसिंधूंची थडी पावे. आणि ह्या भगवंताच्या नामाचे आपण नाव धड करावं लागल, लक्षात घ्या. आणि म्हणून माऊली चिंतन करतात आणि भगवान श्रीकृष्ण सुद्धा सांगतात, माझ्या असणार नामघोषामुळं अवघ्या जगाचे दुःख नष्ट झाले, एकाच नाही. आणि पूर्ण जगाचे दुःख नष्ट झाल्यामुळे हे जग महासुखामध्ये दुमदुमलं. या जगानं काय घेतलं? या जगानं सारं घेतलं. मंथुनी नवनीता तैशे गे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडे मारू. अरे या जगानं नवनीत असणारं मंथन केलं. मंथन जसं दही काय केलं, दह्याचं मंथन केलं आणि नवनीत जसं घेतलं, तशा प्रकारे सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे. सारासार सारातलं सार काढलं. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, येराने व्हावा भार माता तुकोबाराय म्हणले. आणि तो सुद्धा सार वेदाचा काय केला, 18 पुराणे हरीशी गाते. आहे का नाही? हरिपाठातलं आपलं साधं. अहो 18 पुराण हरीशी गाणारे आहेत, हरीचं चिंतन करणारे आहेत, हरीचं गुणगान करणारे आहेत. आणि मग हे हरीचं नाम अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे, संजीवनीपेक्षाही श्रेष्ठ आहे, कलियुगामध्ये उद्धार करणार आहे. बरं, कुणा एका पुरुषाचाच उद्धार करणार आहे का? स्त्रीचा उद्धार करणार आहे का? कुठल्या एका जातीचा उद्धार करणारं नाव आहे? नाही. सकळांशी येते आहे अधिकार, कलयुगी उदार हरीच्या नामे. सगळ्यांनाच आहे अधिकार, कोणालाही एकाला अधिकार नाही अशी अवस्था नाही. म्हणून हे जग भगवंताच्या नामामुळे अवघं दुमदुमलं गेलेलं आहे. अवघ्या जगामध्ये आनंद झालेला आहे. बघा, आनंद हा फक्त तिथंच आहे. सुख ते हेची ठाई, नाहीतर जगामध्ये दुसरीकडे आनंद नाही. आनंद नाहीच. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढं दुःख आहे. एक छोटासा दृष्टांत सांगू. संसारामध्ये काय सुख आहे आणि भगवंताच्या नामामध्ये काय सुख आहे. आणि जे आपण जे मानलंय ते संसारातलं सुख किती दुःखी असून मानलंय, याच्यासाठी प्रमाण असणारा पाहूत, बोध असणारा पाहूत, दृष्टांत असणारा पाहूत. एका गावामध्ये एक गृहस्थ राहत होता आणि तो मोळ्या विकून आपला संसार भागवायचा. आणि तो मोळ्या विकून संसार भागवत असताना एका जंगलामध्ये गेला. आणि जंगलामध्ये गेल्याच्या नंतर मोळी तोडायला झाडावरती गेला. झाडावरती गेलेला आहे आणि गेल्याच्या नंतर काय घडलं? अहो, तो झाडावर जिथं गेलाय त्या झाडाला मोहोळ आहे.
आग्या मोहोळ आहे. आणि ते झाड तोडत असताना तो वरून निष्ठला तर खाली काय आहे? विहीर आहे. आणि त्या विहिरीमध्ये साप आहे, असा फणा काढून बसलेला. वरी मोहोळ आहे, विहिरीमध्ये साप आहे पायऱ्यावर बसलेला, आणि खाली पडला तरी त्याला पोहता येत नाही. ही जन्म मरणाची दुथडी असल्यासारखी नदी म्हणा विहीर म्हणा ती आहे, त्याच्यामध्ये बुडून मरणार आहे. त्याच्यातून वाचला तर साप चावणार आहे. आणि तेवढं झाल्याच्या नंतर विहिरीच्या काठावर वाघ उभा आहे. घ्या आता संसारात असे पावले दुःख आहेत. आता जर त्यानं वरी जावं तर त्याला माग्या मोहोळ चावणार आहे. हात सोडून खाली वाचायचा प्रयत्न करावा तर विहिरीमध्ये साप चावणार आहे. बरं, तिथूनही पळ काढण्याचा प्रयत्न केला तर वाघ तर निश्चित खाऊन टाकणार आहे. काय करावं लागल? आणि एवढ्यामध्ये एवढं दुःख असताना, लक्षात घ्या, एवढं दुःख माणसाच्या आयुष्यामध्ये असताना तो फंटा धरलेला आहे. आणि तो फंटा धरलेला असताना त्या माणसाच्या जिभेवर त्या मधाचा एक थेंब येऊन पडलाय. दुःख किती आहे बाजूला, एवढं दुःख बाजूला आहे, आणि ते एक थेंब त्याच्या जिभेवर पडलाय. आणि ते म्हणलाय, आहा काय चव आहे, काय याचा गंध आहे, काय गोड आहे हो हे. तशा प्रकारे आपण म्हणालो या संसारामध्ये अत्यंत सुख, तसं आपण म्हणालो. पण आवतीभोवती बघितलं तर एवढे दुःख आहेत. या संसाराच्या ठाई आवागीचं व्यसने जोडले पाहे. या संसाराच्या ठिकाणी आधीच व्यसन आहेत. जयलोकीचा चंद्र काळा, शयलोकीनं पिडलेला आहे. असं भरपूर असं चिंतन आहे, त्या चिंतनाकडे जायचं नाही. पण ह्यांची असणारी दैना काय करून ठेवले? जगच असणारं सगळं महासुखामध्ये करून ठेवलेलं आहे. कुणा? भगवंताच्या नामचिंतनामुळे. दृष्टांत सांगितल्याप्रमाणे आपण जसं मानून घेतो तसं या आपल्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचं संसारामध्ये सुख नाही. सुख असेल तर ते एकमेव भगवंताच्या नामाच्या ठिकाणी आहे, भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी आहे, भगवंताच्या गुणाच्या ठिकाणी आहे, भगवंताच्या लीलेच्या वर्णनाच्या ठिकाणी आहे. म्हणून त्या अर्जुनाच्या सर्व दुःखावर जे औषध आहे ते औषध भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणतात सततम कीर्तयंतो माम. अरे जगातले सगळ्या प्रकारचे दुःख नष्ट करण्यासाठी आणि मला येऊन मिळण्यासाठी, माझ्यात सामील होण्यासाठी काही भक्त काय करतात? ऐक, सतत माझंच चिंतन करतात, नामचिंतन करतात. माझं असणारं नामचिंतन केल्याच्या नंतर त्यांना काय रिझल्ट येतो त्याच्याबद्दल माऊली ज्ञानोबा सांगतात. पुढे पहा. आणि ऐसे माझे नाम घोषे नाही करती विश्वाची दुःखे अवघी जगची महासुखे दुमदुमित भरिले. सगळं जग म्हणले देवा दुमदुमीत भरलेले आहे. माऊली ज्ञानोबा म्हणले, अहो पाप शिल्लक ठेवलं नाही औषधाला सुद्धा. ते पहाटे विन पाहावीत, अमृते विन जीववीत, योगे विन दावेत कैवल्य डोळा. आणि माझे जे असे भक्त आहेत ते भक्त पहाटे विना जागवितात, पहाटे विना जागवितात, डोळ्या विना पाहावितात, अमृता विन जिवंत ठेवतात. म्हणलं का नाही, अमृतापेक्षा श्रेष्ठ असणारं हे भगवंताचं नाम आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा कामा न घे. या कामाला माझं मन घेत नाही, या मोहाला घेत नाही. तो मोहच निरसन करायचा आहे म्हणून भगवान श्रीकृष्णाने ही गोष्ट बोललेली आहे. तर सांगतात माझे भक्त असे आहेत जे पहाटे विन पाहावितात, त्याचबरोबर डोळ्या विन पाहावितात आणि अमृता विन मग जिवंत ठेवतात. अरे अमृतापेक्षा अर्जुना माझ्या भक्तांकडे नाम आहे, ते अमृताही पेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून ते अमृता सोडून जिवंत ठेवण्याचं काम करतात. योगे विन दाविती कैवल्य डोळा. कैवल्य असणारा, ब्रह्म असणारा, चैतन्य असणारा, मोक्ष असणारा तो योगाच्याही वेगळा दाखवतात. म्हणजे जे योगानं प्राप्त करून घ्यायचंय, जे योगानं मिळवायचंय, जे अत्यंत कष्ट करून मिळवून घ्यायचंय त्याला कष्ट करून मिळवून सुद्धा घेण्याची गरज नाही, ते सहज माझ्या नामचिंतनामुळे घडतंय. अशी अवस्था
माझ्या भक्तांची आहे. म्हणून बाबा माझे भक्त कसे आहेत? त्यांना कष्ट करण्याची गरज नाही. जे माझ्या सतत नामाचं गुणाचं कीर्तीचं वर्णन करतात अशा माझ्या भक्ताला काय होतंय? डोळ्याविना दिसतंय. अशा माझ्या भक्ताला अमृताविना जिवंत राहता येतंय. एवढं माझं नाम श्रेष्ठ आहे आणि त्याला कष्ट करण्याची गरज नाही. कष्ट कुठं आहे बघा? योगाचे वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचे वाटा बागा आला. अहो योग मार्गाने जाताल तर तिथं माऊली ज्ञानोबारायने शेरा मारून ठेवला, तिकडं जाऊ नका म्हणले. अरे तिकडे खूप दुःख आहे, त्या दुःखामध्ये आपली प्राप्ती नाही. आपण त्या दुःखामधून निवृत्त होऊन तेवढे कष्ट तेवढे यातना सहन करून आपण असणार त्या भगवंतापर्यंत पोहोचताल का नाही हेही निश्चित नाही. म्हणून शेरा मारला, तिकडे जाऊ नका. कारण तिकडे गेल्याच्या नंतर निश्चितपणे दुःखाचा वाटा आहे. हे आवाज कसं ओढून गेले माझा आता हे कशावर लावले स्पीकर? आता ते आवाज ओढून येते. म्हणून काय झालं बघा? योगाचे वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचे वाटा बागाला. म्हणून त्या दुःखाच्या वाटेला जाऊ नका. आणि माझं नाम हे असणार काहीच पाहत नाही. कुणीही घेतलं तरी पाहत नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्रे. जात पाहत नाही, धर्म पाहत नाही, कुळ पाहत नाही. कोणाचाही उद्धार करणार आहे सहज आणि सोपारे. सहज आहे, सोपं आहे माझं नाव. आणि एवढं सोपं असल्यामुळं ते घ्यायला काहीच अडचण नाही. ते तू घे अर्जुना, कारण माझे जे भक्त आहेत ते हेच नाव घेतात आणि याच नामामुळे ते मला येऊन पोहोचतात. आणि माझं नाव हे मोठा काहीच मानत नाही. उच नीच नेणे काही भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या. भगवंत असणारा भक्ताचा भाव पाहतो, नामाचं त्याच्या चिंतन पाहतो आणि त्याच्या ठिकाणी असलेल्या भावामुळे तो त्याला काय होतो? प्राप्त होतो. मग अशा अवस्थेमध्ये तो उच आहे का नीच आहे, कुठल्या जातीचा आहे पातीचा आहे, काहीही पाहत नाही. म्हणून परी राया रंका पाड धरू, नेनती सानेया थोरा. कडसवणे करू एक सरे, आनंदाची आवारू होत जगा. काय म्हणलंय बघा? परी राया रंका पाड धरू, नेनती सानेया थोरा. कडसवणे करू. तो राया आहे म्हणजे माझं जे नाव आहे तो राजा घ्यायलाय का रंक म्हणजे भिकारी घ्यायलाय, यानं काहीच फरक पडत नाही. उच नीच काही भेदच नाही माझ्यापाशी. माझ्या भक्तीमध्ये तो गोष्टच नाही. म्हणून माझ्या नामाला असणार माझं नाम पाड म्हणजे काय तर योग्यता. माझं नाम असणार अशी योग्यता आणि अशी परीक्षा घेत नाही. तो कुणीही घेऊ आणि कसंही घेऊ, त्याला करायचंय ते काम करतंय. लक्षात आलं का? अमृत असणारं जाणून बुजून पेलं काय आणि ते असणारं पाठीमागं पाजवलं काय, ते जीवाला जिवंतच ठेवणार आहे. आणि विष बघा कसं आहे, ते आपण स्वतः पेलं काय आणि पाठीमागं पेलं काय, ते त्याचा परिणाम दाखवणार आहे. ह्या ज्या त्या वस्तूचे गुण आहेत, ज्या त्या वस्तूचं हे आहे, त्याच्यामुळं ते असणारं माझं नाव कोणालाही पाहत नाही, कोणाचीही परीक्षा घेत नाही अर्जुना. म्हणून हे सोपं आहे, साधन आहे. नामाप्रते साधन नाही, कुठलंही सोपं नामाप्रते साधन. म्हणून तू हे नाम घेतलं पाहिजेस. आणि माझं नाव मोठं आहे का छोटं आहे बघत नाही. एक सरे आनंदाची आवरो होत जगा. अरे एका सरीमध्ये पाहतंय, एका असणारं लाईनमध्ये पाहतंय, एका असणारं दोरीमध्ये पाहतंय. आणि म्हणून ते एका दोरीमध्ये सगळं जगाला आनंदामध्ये काय करतंय? उत्साह देतंय, प्रेम देतंय. ते माझं नाव आहे. पुढे चला. कही एकाधेणी वैकुंठा जावे, ते तीही वैकुंठाची केले आगवे. ऐसे नाम घोष गौरवे, धवळले विश्व. अरे अर्जुना, एखाद्यानं कुठं जावं? वैकुंठाला जावं. एखादा महात्मा संत झाला आणि त्यानं वैकुंठाला जावं.
याच्यात काय नवल आहे? ते पूर्वीचं होतं म्हणले, पण आता काय आहे? अरे आता जो नाव घेत आहे तो इथंच वैकुंठ तयार करीत आहे. एवढी माझ्या नामाची ताकद आहे, म्हणून वैकुंठ असणारं सुद्धा त्याचं सुद्धा महत्व राहिलं नाही. वैकुंठा जावया तपाचे सायास, करणे लागे पाठ बहुनाश. अरे ये वैकुंठाला जायचं असलं तर तपाचा सायास करावा लागतोय. पण तपाचा सायास सोडा, नामाच्या चिंतनानं तपाची सुद्धा वाट भस्म झाली. आणि मग काय म्हणलेत? वैकुंठ सुद्धा देवा तुम्हालाच राहू द्या, वैकुंठ जुनाट झोपडे. अशी अवस्था करून ठेवली म्हणले यांनी, वैकुंठाची सुद्धा किंमत ठेवली नाही. म्हणून मी जो असणारा आहे तो तिथंही नसतो, मी तो वैकुंठी नसे, असं सुद्धा चिंतन आहे. बघा, एकही एखाद्याने वैकुंठा जावे, एखाद्यानं वैकुंठाला जावं का? याच्यात काय नवल आहे? माझं नामचिंतन करून, माझं गुणांचं वर्णन करून हे जगच असणारं वैकुंठ कोण करत आहे? हा असणारा माझा भक्त करत आहे असं सांगतात. आणि माझ्या नामाच्या घोषानं हे जग असणारं, हे विश्व असणारं आनंदानं भरलेलं आहे. तैसे सूर्य तैसे सोजवळ, परी तोही असते वेगते हे किडाळ. चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते. अरे अर्जुना, हे जो चंद्र आहे तो असणारा काही सदा पुरणार आहे का? अरे चंद्र शीतळ आहे, चंद्राचं चांदणं शीतळ आहे, रात्रीच्या थंडावा देणार आहे. पण ते चंद्र सकाळी सूर्य उगवल्याच्या नंतर तो काय कामाचा आहे? आहे का कामाचा? काही कामाचा नाही. म्हणून त्याचं सुद्धा उदाहरण या अशा माझ्या भक्ताला देता येत नाही. दुसरी गोष्ट सूर्य, अरे सूर्य सुद्धा अस्ताला पावणारा आहे, त्या सूर्यामध्ये प्रकाश आहे. सूर्याचं उदाहरण हे शरीरावर घ्या. सूर्य म्हणजे शरीर आहे आणि शरीर अस्ताला जाणार आहे, सूर्य अस्ताला जाणार आहे, सूर्य मावळणार आहे आणि शरीरही मावळणार आहे. पण याच्यातला जो प्रकाश आहे त्या प्रकाशासारखं माझं नाम समज, त्या प्रकाशासारखं ज्ञान देणारं, त्या प्रकाशासारखे गुण आणि अहंकार नष्ट करणारं, अमृतमय असणारं प्रकाशमय जे काय आहे ते माझं नाम आहे. म्हणून हे शरीर नाशिवंत आहे आणि हे सुद्धा नष्ट होणार आहे. तो सूर्यही रोज अस्ताला जाणार आहे, असं चिंतन आहे. बर चला पुढे काय म्हणतात? मेघ उधार परी ओसरे, मनोनी उपमेसी न पुरे. हे निशंकपणे सापांकारे पंचानना. अरे मेघ म्हणले उदार आहे. कोणाकोणाचं उदाहरण देऊ म्हणतात माऊली? बघा, एवढे उदाहरण देऊन सांगतात की माझं जे नामचिंतन करतंय, माझी जे भक्ती करतंय, त्याला उपमा देण्यासाठी चंद्र, सूर्य, मेघ हे कुणीच असणारं ठिकाणं झालेत म्हणले. बाबा मेघ उदार आहे, पण ते काय करतोय? सगळं पाणी त्याच्यातलं जाऊन ज्यावेळेस वर्षतोय त्यावेळेस तो ओसरतोय, म्हणजे तो रिक्त राहतोय, तो रिकामा होतोय. आणि म्हणून उपमेसी न पुरे, म्हणून उपमेसे न पुरे, म्हणून मेघाला सुद्धा उपमा देता येणार नाही. तो कसा असून? उदार असून हे निशंकपणे पंचानना साकंपण. अरे बाबा निशंकपणे, निसंशयपणे, पंचानन म्हणजे वाघाचं उदाहरण द्यावं का अशा भक्ताला? तर नाही, वाघाचं सुद्धा उदाहरण अशा भक्ताला देऊ नये. कारण का? वाघ हा हिंस्र आहे, तो कृपाळू नाही. आणि मेघ कृपाळू आहे, उदार आहे, पण तो रिकामा आहे. वाघाचंही उदाहरण देता येईना आणि मेघाचंही उदाहरण देता येईना, सूर्याचंही उदाहरण देता येईना आणि माऊली सांगतात की बाबा चंद्राचंही उदाहरण देता येईना. एवढा श्रेष्ठ अमृताचंही उदाहरण देता येईना, वैकुंठाचंही उदाहरण देता येईना. वैकुंठ ही फिका. अहो त्यानं काय काय केलंय? यमलोकाचं सुद्धा सगळा व्यवहार, पाठीमागचं चिंतन घ्या, एवढ्या गोष्टी बंद केल्यात. कशानं? नामामुळे. सततम कीर्तयंतो मा. मुख्य मुद्द्यावर या. म्हणून हेच असणार तू अर्जुना, हे कोणतेय? हे पार्था. म्हणून ही गोष्ट असणारी तू ध्यानात घे आणि याच मार्गाने जा, याच भक्ती मार्गाने जाऊन माझ्या नामाचं, माझ्या गुणाचं, माझ्या कीर्तीचं चिंतन कर. बर चला पुढे. जयाचे वाचे पुढा भोजे,
नाम नाचतसे माझे जे जन्म सहस्त्रीचे ओळगी जे एक वेळ मुखा यावया. माऊली म्हणतात की ज्याच्या मुखामध्ये नाम येण्यासाठी अनंत जन्मीचं पुण्य असो पाठीशी असावं लागतं. अनंत जन्मीचे पुण्य काय पाठीशी असावं, पदरी असावं, तरीच त्याच्या मुखी हरी पैठा होय. काय आहे हो महाराज? अनंत जन्मीचे सुकृत पदरी तरीच हरिमुखी पैठा होय. कुणाच्याही मुखामध्ये अर्जुना माझं नाव येत नाही. अरे 1000 वर्षाचं पुण्य जन्म सहस्त्रीची ओळगी जे. अहो सहस्त्र जन्म त्यानं असणार वळल्याच्या नंतर 1000 जन्म झाल्याच्या नंतर ज्याचं पुण्य फळाला आलंय अशाच व्यक्तीच्या मुखामध्ये माझं फक्त एक वेळ नाम येतं. एक वेळ मुखाशी यावया 1000 जन्म घ्यावे लागतात. म्हणून जयाची वाचे पुढे भोजे नाम नाच तसे माझे. ज्याच्या वाचे पुढे नाम नाचतंय ते लक्षात घे 1000 जन्माचं पुण्य त्याचं फळाला आलेलं आहे. म्हणून त्याच्या मुखामध्ये माझं नाम आहे. एवढं माझं नाम असणारं श्रेष्ठ आहे. आणि मा हा शब्द श्लोकामध्ये फक्त आणि फक्त भगवंतालाच विचारलेला गेला. पुंडलिकवरती हरी श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. मग म्हणतात त्याच्या पुढे जाऊन की बाबा माझ्या नामाचं चिंतन असं जिथं कुठं असेल तिथंच मी आहे. तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानु बिंबही न दिसे वरी योगियाची हे मानसे उमरडून जाय. मी असणारा कुठं आहे? वैकुंठात बी नाही. आता त्या वैकुंठाला किंमतच राहिली नाही. एवढी किंमत भगवंताच्या नामाला आली की मी आता वैकुंठात सुद्धा नसतो. मी जर हरपलो तर मला कुठं घेऊस असेल, मला कुठं शोध असेल, मला कुठं असणार तू शोधशील याचं चिन्ह भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. आणि माऊली ज्ञानोबा आहे त्याचं मराठीत भाष्य करून आपल्याला सांगतात की भगवंत कुठे असतात. अहो जिथं नॉट रिचेबल असतो म्हणजे जिथं मोबाईल नॉट रिचेबल असतो, जिथं रेंज नसते, त्याचबरोबर बाणू बिंबही न दिसे. जिथं बाणू म्हणजे सूर्याचं बिंब किरणही पडत नाही तिथं सुद्धा देव नसतं. वैकुंठातही देव नसते. मग वरी योगियाची ही मानसे उमरडोनी जाय. अहो योगी आहेत, तपोबळ करणारे आहेत. त्या तपोबळाने हृदयामध्ये भगवंताला साठवून ठेवलेलं आहे. अशा योग्यांच्या हृदयामध्ये सुद्धा हे भगवान म्हणतात मी चिरकाल नाही, मी तिथून सुद्धा सुटून येतो. आणि तिथून सुटून येऊन मी कुठं असतो? पुढच्या वहीमध्ये सांगतात परी तयापाशी पांडवा. अरे पांडवा, हे पार्था, हे कोणतेही, हे अर्जुना, मी कुठं आहे? परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा जेथ नाम घोषु बरवा करीती माझा. ज्या ठिकाणी माझ्या नामाचं चिंतन, माझ्या नामाचा जयघोष होतो तिथं असणार मी गवसतो, तिथं असणार मी सापडतो. आणि मला कुठं शोध तर तिथंच शोध. आता एखादी गोष्ट आपली हरपली आणि हरपल्याच्या नंतर कुठंही शोधण्यामध्ये अर्थ नाही. म्हणून योग्य ठिकाणी शोध जिथं माझ्या नामाचा जयघोष आहे अशाच ठिकाणी मी असणारे हे काय करतो? सापडतो. बरं टाइम झालाय का आपण थोडेसे वय वाचून घेऊ. चला. हरी कैसे माझ्या गुणी झाले देश काळा ते विसरले कीर्तन सुखे झाले आपण आपणची. म्हणून अर्जुना माझ्या या कीर्तनानं कीर्ती गुणानं जे असणारे आनंदी झालेत ते आपले आपण आनंदी झालेत आणि त्यांचा आनंद गगनामध्ये सुद्धा मात नाही. बरं का? थोडक्यात आपण बोलू. कैसे माझ्या गुणी झाले देशकाला ते विसरले कीर्तन सुखी झाले आपण पजे. कृष्ण विष्णू हरी जया नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विसद उदंड गाते. जे कृष्णाचं हरीचं असणारं गोविंदाचं माझं जे नाम घेतात, माझ्या नामाचं गुणाचं कीर्तन वचन असणारं माझं असणारं सांगतात. प्रवचन, प्रवचन माझं सांगतात. प्रवचन म्हणजे काय? प्र हा धातू आहे. प्र हा धातू प्रणश्यंती प्रखर्षाने निर्माण झालेला प्र हा धातू आहे.
किम नाम प्रवचन, तर प्र हा प्रकर्षाने विशेष रूपाने सांगितला जाणारा, वच हा एक वेगळा धातू आहे. वच म्हणजे वाच्या, वाचेने जे वचन दिलेलं आहे, जे बोललेलं आहे, जे सांगितलेलं आहे त्याला म्हणायचं प्रवचन. मग कसं सांगितलंय? वचन देऊन सांगितलंय. गुरुजी वचन कसं दिलेलं आहे बघा, ऐका की हे असणारा माझा शब्द 100% हा माझा शब्द. आपण म्हणतो ना बोलताना माणसाला की हे असं नाही, असं घडेल, माझा शब्द आहे तुम्हाला, तशा प्रकारचं हे वचन आहे. आणि हे वचन कुणाचं आहे? भगवंताचं आहे. हे वचन कुणाचं आहे? तर हे वचन संतांचं आहे. आणि तेच असणार गुणाचं वर्णाचं वर्णन, त्या भगवंताच्या आत्मतत्वाचं वर्णन विशद करून सांगण्याच्या गोष्टीला प्रवचन म्हणतात. तर किम नाम कीर्तन. कीर्तन म्हणजे काय? कीर्तन कशाला म्हणतात? कीर्तनाचे 2 अर्थ होतात. कीर्तन म्हणजे कीर शब्दाचा विग्रह करा. कीर या शब्दाचा अर्थ आहे अंधार. आपण म्हणतो ना काय किर अशा प्रकारचा अंधार पडलाय बघा. किर म्हणजे अंधार आणि तण म्हणजे शरीर. तणू म्हणू जीवे म्हणतो का नाही? भावे चरणाशी लागावे आणि सर्वता करावे. कुणाचं? अहो संतांचा विषय आहे तो. पण इथं भगवंत सांगतात माझा भक्त असणारा कसा होतो तशा प्रकारे होतो. पण इथं यापाशी पांडवा ही झाला होतं. कृष्ण विष्णू हरी. हा कीर्तनाचा विषय चाललाय आपला. मन असं भटकतं बघा. मन हे चंचल आहे. कीर्तन हा जो अंधार आहे, तण म्हणजे शरीर, या शरीरामध्ये अज्ञान रूपी जो अंधकार झालाय त्याला दूर करण्याचं साधन म्हणजे काय आहे? कीर्तन आहे. दुसरा अर्थ कीर म्हणजे कीर्त आहे. कीर्त म्हणजे काय? कीर्ती. भगवंतानं केलेल्या लीलांची, गुणांची, अहो त्याच्या नामाची, त्याच्या अवताराची कीर्ती आणि त्या कीर्तीचं गुण वर्णन म्हणजे कीर्तन. असे 2 अर्थ आहेत. म्हणून या आपल्या असणाऱ्या शरीरातला अज्ञानरूपी अंधकार दूर करण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे. भगवंताचं नामचिंतन म्हणजे कीर्तन आहे. म्हणून माझ्या आत्मतत्वाची चर्चा विशद करून सांगतात, माझं नाम घेतात आणि माझ्याच ठिकाणी आत्मतत्व दृष्टीने राहतात. आणि म्हणून कुणाचंही काही चालत नाही, कुणापाशीही औषधाला दोष उरत नाही. म्हणून तुझ्यापाशी जे काही दुःख आहे ना अर्जुना, तुझ्यापाशी जो मोह आहे ना, त्या मोहाला जर दूर करायचा असेल तर एकच काम कर. काय कर? हो, सततम कीर्तयंतो माम. हो, माया तया पंढरपुरा माहेर आपल्या. चला तर काय म्हणतात? सततम कीर्तयंतो माम. तर माझा असणार सतत माझ्या नामाचं चिंतन, गुणांचं चिंतन असणार कर. यत्न तस्य दृढव्रता. जे माझे भक्त यत्न करतात, प्रयत्न करतात, दृढ व्रत धारण करतात तशा प्रकारचं कर. एवढंच अमृत आहे. आणि त्या अमृताच्या पाठीमागं असलेलं भांड म्हणजे नमस्तशंतमा भक्त्या नित्ययुक्ता उपासते. नित्ययुक्तानं माझी नित्य नेमानं काय करतात? मला नमस्कार करून मला भक्ती रूपानं पूजतात. हे भक्ती रूपाचं भांड आहे. आणि त्या भांड्यामध्ये अमृतापेक्षा श्रेष्ठ एवढंच औषध आहे. कोणतं औषध आहे? सततम कीर्तयंतो मा यत्नतस्य दृढव्रता. सतत भगवंताचं नाम घेणं हे जगातील आणि मनुष्य जीवनातील नाही तर सर्व प्राणी मात्रांच्या दुःखांवर आणि सगळ्यांवर एकमेव औषध आहे. एवढं बोलू आणि आपलं प्रवचन रूपी सेवेला वाणीला विराम देऊ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण रे.